कै. विठ्ठलराव कोल्हे माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ. विद्यार्थ्यांना दिली शपथ. जळकोट प्रतिनिधी. जळकोटपासून जवळ असलेल्या जांब बुद्रुक येथील कै. विठ्ठलराव फुले माध्यमिक विद्यालयामध्ये नशामुक्त भारत अभियान मिशन स्पंदन अंतर्गत 10 करोड नशामुक्ती प्रतिज्ञा अभियान संपन्न झाले. यावेळी जळकोट येथील स्थानिक राजयोगी केंद्राच्या ब्रह्मकुमारी सुलक्षणा दिदी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना नशामुक्ती अभियानांची प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र गुंडरे हे होते, तर व्यासपीठावर ब्रह्मकुमारी सुलक्षणा दिदी, व्यापारी बळीराम धुळशिट्टे, पर्यवेक्षक मदनकुमार मदेवाड, प्राध्यापक शेख अभिषेक रायवार, संभाजी भोंग, श्रीमती वनता कोंडापुरे, श्रीमती कबीर आदी उपस्थित होते. यावेळी ब्रह्मकुमारी सुलक्षणा दिदी यांनी सांगितले की आज कोट्यावधी लोक नशा करत आहेत. नशेमुळे आत्महत्या वाढलेल्या आहेत. यासोबतच घरामध्ये तसेच कुटुंबामध्ये भांडणे वाढलेले आहेत, तंटे वाढलेले आहेत. यासोबतच समाजामध्ये देखील याचा परिणाम दिसून येत आहे. समाजामध्ये चांगल्या पदावर वावरणारे व्यक्ती देखील व्यसनाधीन होत आहेत. यामुळे याचा परिणाम देखील दूरगामी होत आहे. दरवर्षी नशेमुळे भारतामध्ये 30 लाख मृत्यू होतात. यासोबतच 40 ते 60% परिवारामध्ये भांडणे होत आहे. यासोबतच एकूण उत्पन्नाच्या 20 ते 30% खर्च या नशेसाठी होत आहे. तसेच 15 ते 30 वर्षांमधील युवा पिढी या नशेमध्ये गुरफटून गेली आहे. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या कुटुंबात जर एखादा व्यक्ती नशा करत असेल तर त्यास परावर्तित करण्याची जबाबदारी देखील समाज म्हणून आपली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाचा आदर करणे गरजेचे आहे. यासोबतच शिक्षकांनी जे काही मार्ग दाखवले आहेत त्या मार्गाने चालले देखील गरजेचे आहे, असे प्रतिपादन देखील यावेळी सुलक्षणा दिदी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बालाजी नरवाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शोकोट टेक्स्ट.